काय म्हणणं? आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान सर्व जनतेला केलं की आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे. एक लोकप्रतिनिधी नात्यानं नाही, परंतु एक मतदार म्हणून आज आम्ही आमच्या मतदानाचा सहकुटुंब हक्क या ठिकाणी बजावलेला आहे. आणि आपण पाहत असाल की सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा तो उत्साह आज दिसून येतो. प्रत्येकजण मला मतदान करायचं या भावनेने बाहेर निघालेला आहे. आणि मला वाटतं मतदानाची टक्केवारी वाढणे याचाच अर्थ महायुतीचा विजय होणे असं मी मानतो. म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं जे काही आमच्या सर्वांची जी इच्छा होती ती पूर्ण होताना दिसते. म्हणून मी मतदारांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानणार आहे. खरे साहेब असं म्हटले की त्या दिवशी राड्यातही त्याने भारी पडले, आजही मतदानात भारी पडले. ते काय भारी पडले हे जनता ठरवणार आहे. तुम्हाला स्वतःवर असलेला हा जो गर्व आहे, या गर्वामुळंच उबाटाची झालेली ही दशा ही तुम्हाला 4 तारखेला दिसून येईल. म्हणून अहंकार नसावा. तुम्हाला असलेला स्वाभिमानानं जर तुम्ही काही बोलत असाल तर ठीक आहे, परत अति अहंकार हा तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाईल हे निश्चितच जनता तुम्हाला दाखवून देईल. 9 वाजेपर्यंत 8% मतदान झालं आहे. तुम्हाला वाटतंय 65%चा आकडा क्रॉस करेल? वातावरणही थोडं माइल्ड आहे. निश्चित आज ऊन पण नाही आहे आणि 65%च्या वर तर निश्चितच जाणार. आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकाच्या मनोमन मला धनुष्यबाणाला मतदान करायचं हे काही भावना जी निर्माण झालेली आहे त्यामुळे ही टक्केवारी वाढणार आहे. माझं मत म्हणजे मोदींना मत हे जी काही एक वेगळं वातावरण निर्मिती झाली त्याचा परिणाम निश्चित मतदानावर होणार आहे. ठीक.